आज स्वर्गीय जनार्दन पाटील काका यांचा 3रा स्मृतिदिन. या स्मृतिदिनासाठी जिल्ह्यातून तालुक्यातून विविध पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, स्थानिक नागरिक असतील, हे सगळे अभिवादन करण्यासाठी काशेगाव येथील पदयात्री या कार्यालयामध्ये इथं सगळे येत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे राजनबापू सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2 इथला एक खलाशी काम करणाऱ्या व्यक्ती, त्यांची मुलगीनं एक चांगलं स्केच, चांगलं एक चित्र स्वर्गीय जनार्दन काका असतील, आईसाहेब असतील, बापूंचं स्केच काढलेलं आहे. नेमकी हा माणूस तेलंगणा राज्यातून आला, इथं कामास लागल्यानंतर त्यांच्या मनात इतकी मोठी प्रेमाची भावना कशी जागी झाली हे आपण त्यांच्याकडून जाणूया. त्या मुलीचे वडील, त्या मुलीचे मैत्रीण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. आपण नेमकं त्यांना विचारू की कशा पद्धतीनं या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. दादा नमस्ते, काय नाव आपलं? नमस्कार सर. माणिक गंगाराम इबदवर सर. काय सांगाल, कारण आता आपण बघतोय स्केच म्हणजे डोळ्यात भरण्यासारखे आहेत, जिवंत स्वरूप असलेलं स्केच आहे हे. काय वाटतं तुमच्या मुलीला एवढी कला कशी संपन्न झाली, नेमकी तुमची पार्श्वभूमी काय? सर मी तेलंगणा स्टेट राज्यातला माणूस आहे आणि मी इथं फॅब्रिकेशन काम करताना इथं फर्स्ट वाटेगाव युनिट नंबरला 2000 साली फॅब्रिकेशन काम करताना चीफ इंजिनियर चव्हाण साहेबांना आमचं काम बघितली, बघून म्हणले की आणि तुमचं काम चांगलं आहे म्हणून आम्हाला इथं सिलेक्ट केली आणि आमच्याबरोबर 5-6 माणसं घेतली सांगण्यावरून. माणिकराव, तुमचं मित्रमंडळ कोण तर तुमच्यासारखं चांगलं कामाचा माणूस असेल तर त्याला काम घ्या इकडं म्हणून सांगितलं. आणि त्यांच्या आमच्या कामाच्या संदर्भात सर त्या इथंच स्थानिक झाल्या. मी सुरुल गावचे, वाळवा तालुक्यात. आणि आमची मुलगी राजाराम बापू विद्यान केतन शिकत आहे इंग्लिश मिडियमला, आता 9th क्लास आहे. आणि आमचं मागचं परिस्थिती गरीब असल्यामुळं आणि इथंच आम्ही स्थानिक झाल्यामुळं सर आमच्या मुलगी कन्या हे आवडीचं जास्त तिला आवड आहे हे आपल्या स्केचचं. त्यामुळं तिनं अतिशय काकाचं राजाराम बापूचं आणि काकाचं अगोदरपासूनच आमच्या संपर्कमध्ये होते. आमच्या घरी येऊन आणि ते चहा पाणी करून जायचं तेव्हा जनार्दन काका. आणि तिथं आपल्या कारखान्यापाशी शेती आहे त्यांची होती आणि तिथं आम्ही कायमचं कामाला जायचं आणि त्यांच्या संपर्कामध्ये राहायचं. आणि तुमच्या मुलगीला चांगलं शिकवू बाळ म्हणून आम्हाला आशीर्वाद दिले आमच्या कन्याला. त्याच्यातून आमच्या बापूच्या आशीर्वादानं, साहेबांच्या जयंत पाटील साहेबांच्या आशीर्वादानं, बापूच्या आशीर्वादानं अतिशय पुढं त्यांच्या आशीर्वादानं पुढं निघाल्यात. त्यामुळं त्यांच्या आशीर्वादानं असंच जावं आमच्या कन्या म्हणून आम्ही बापूला विनंती करत आहे. खरंच कौतुकाची गोष्ट आहे, कारण एक बाहेरच्या राज्यातून एक खलाशी काम करण्यासाठी, फॅब्रिकेशनचं काम करण्यासाठी एक मुलगा येतो, त्यांची इथं चांगल्या पद्धतीने त्यांना नोकरी लागते. हे खरंच कौतुकाचं काम आहे, कारण हे सगळं कुटुंब उभा राहण्यासाठी त्यांच्यामध्ये जनार्दन काकांचा खूप मोठा हात आहे, त्यांचा खूप मोठा आशीर्वाद आहे. तर त्या दिदीला विचारून नेमकं स्केच कशा पद्धतीला ते काढावंसं वाटलं. दिदी काय नाव तुझं? श्रुती माणिकी बतवार. कितवीला आहेस तू? 9वीला. काय वाटतं तुला आता हे स्केच तर एकदम जिवंत असल्यासारखं वाटतंय. काय तुला कशी कला ही आवडली, नेमके बापूंचे, काकांचे, आईसाहेबांचे स्केच काढावं कसं वाटलं तुला? मला लहानपणीपासून आवड होती स्केच काढायची. मी त्यांचे खूप आदर करते, म्हणून मला स्केच त्यांचं मनापासून काढावं वाटलं म्हणून काढले. हो. काय वाटतं आता स्केच काढलंयस तू, आता सगळ्यांना दाखवतेस, काय त्यांच्याकडून तुला आता वाक्य ऐकायला मिळतात? ते म्हणतात छान आहे स्केच, त्यांचं जे मला मोटिवेशन करतात ते छान वाटतंय मला. त्यांनी मला मोटिवेट केलं, ते माझ्या स्केचला इतके महत्त्व देतात, छान वाटतंय मला. म्हणून मी पण आता पुढे इतकीच छान स्केचेस काढायचे प्रयत्न करते. खरंच दीदीचं कौतुक आहे, कारण तिच्या कमी वयात तिनं इतके चांगले आणि इतके देखणे स्केच काढलेत. तर तसं कौतुकाचं काम आहे, कारण आज त्या स्केचचं अनावरण झालेलं आहे. प्रतीकदादांनी त्याचं खरंच भरभरून कौतुक केलेलं आहे. आपल्यासोबत त्यांचे मित्र आहेत. दादा, आता तुम्ही स्थानिक आहात, हे आता बाहेरच्या राज्यातून आलेत, काय वाटतं हे सगळं त्यांचं इतकं प्रेम बघून? हो, एकदम त्यांना स्केच काढण्यासाठी त्यांना पहिल्यापासूनच आवड असल्या कारणाने माननीय आमचे दैवत जनार्दन काका ही पहिल्यापासून आमच्या संपर्कात असल्यामुळे त्यांच्यावर अतिशय प्रेम असल्यामुळं त्यांना मी एक वेळ सांगितलं की बाबा काकांचे स्केच चांगलं काढूया आपण. मग त्यांनी हो म्हटल्यानंतर त्यांनी ते अगदी मन लावून व्यवस्थित अगदी चांगलं काढलं. त्याबद्दल त्याचा अभिनंदन केलं पाहिजे. आज तुम्ही स्केच आता देवराज दादा असतील, प्रतीकदादा असतील, या सगळ्यांना दाखवलं, काय नेमकं त्यांचे शब्द आले?
हो, देवराज दादांनी पहिल्यांदा आम्ही दाखवलं. दादा म्हटले थांबा प्रतीक दादा यायचे आहेत, त्यांच्यासमोरच हे सगळं आपण कार्य म्हणून आम्हाला अगदी जबरदस्त मोठे अभिमान वाटावा असा आम्हाला प्रतिसाद दिला त्यांनी. आणि आमच्या प्रतीक दादांनी सुद्धा आवर्जून त्या शाबासकी आणि पाठ चौपटली आमच्या स्केच काढणाऱ्या मुलीची. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.